राजधानी दिल्लीमध्ये घडामोडी घडतात। अजित पवार यांच्यासोबत एकत्र येण्याबाबत शरद पवार यांचं मोठं विधान आहे। एकत्र येण्याबाबत अजित पवार आणि सुप्रिया सुळे यांनी ठरवावं असं पवार यांनी म्हटलं। तर यापुढे मी राजकारणात सक्रिय नसणार असं सुद्धा प्रकारची प्रतिक्रिया शरद पवार यांनी दिली। शरद पवार यांची ऑफ द रेकॉर्ड ही माहिती समोर आली आहे। त्यामुळे गेल्या अनेक दिवसांपासून शरद पवार अजित पवार एकत्र येण्यासंदर्भात चर्चा सुरू होत्या। त्या प्रकारे राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलं होतं, राजकीय प्रतिक्रिया येत होत्या। लवकरच शरद पवार अजित पवार पुन्हा एकदा एकत्र येतील, काका पुतना एकत्र येतील अशी चर्चा सुरू होती। आणि त्यानंतर आता एक शरद पवार यांचं मोठं वक्तव्य समोर आलं आहे। शरद पवार यांनी वक्तव्य केलंय। या संदर्भात ताजी अपडेट देण्यासाठी आपले प्रतिनिधी बालाजी पोद्दार आपल्यासोबत जोडले। बालाजी, अनेक वेळा या संदर्भात चर्चा झाली होती की शरद पवार आणि अजित पवार हे एकत्र येतील अशी शक्यता वर्तवण्यात आली, मात्र त्या संदर्भात शरद पवार यांनी एक सूचक वक्तव्य केलंय। काय अपडेट? गेल्या अनेक दिवसापासून राज्यात ही चर्चा होती की शरद पवार आणि अजित पवार हे एकत्र येतील, मात्र ते कसे येणार हा प्रश्न होता। आता शरद पवार यांनी स्वतः सांगितलेले आहे की याचा निर्णय जो आहे तो खासदार सुप्रिया सुळे आणि अजित पवार यांनी एकत्र बसून करावा। याचाच अर्थ असाही होतो की शरद पवार यांनी आपली राजकीय वारसदार म्हणून सुप्रिया सुळे यांना निवडलेला आहे। आणि आता येत्या काही दिवसात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका आहेत, त्याचबरोबर 5 वर्ष कुठल्या सत्तेत जाण्याचा मार्ग नाही, त्यामुळे कदाचित अजित पवार यांच्यासोबत जावं असं काही आमदारांना वाटतंय। त्यामुळे आमदारांमध्ये अस्वस्थता होती आणि त्यासाठी हे जे विधान आहे ते महत्त्वाचं मानले जाते। कारण शरद पवार बोलताना असंही म्हणाले की आमचे खासदार जे आहेत ते पक्के आहेत, एका विचारसरणीवर आहेत, मात्र आमदारामध्ये अस्वस्थता आहे आणि त्यामुळे जो काही निर्णय घ्यायचा आहे तो आता सुप्रिया सुळे आणि अजित पवार यांनी एकत्र बसून घ्यावा। कारण पक्ष फुटण्याच्या अगोदर आमच्या पक्षातले अनेक लोक एका विचारसरणीवरती काम करत होते, ते वेगवेगळ्या पक्षात गेले, मात्र विचारसरणी एक असल्याने ते कदाचित एकत्र येऊ शकतात, यात मला आश्चर्य वाटणार नाही। मात्र आता ही सगळी जी विधान आहे त्यावरून असं वाटतंय की अजित पवारांची राष्ट्रवादी आणि शरद पवारांची राष्ट्रवादी एकत्र येण्यासाठी काही प्रस्ताव येतात का ते पाहणं महत्त्वाचं आहे। कारण स्वतः शरद पवारने यावरती आता भाष्य केल्याचं पाहायला मिळते। कारण अगदी नक्कीच बालाजी, खूप खूप धन्यवाद या महत्त्वपूर्ण अशा माहितीसाठी। तर आगामी काळात या संदर्भात महाराष्ट्राच्या राजकारणात आणखीन काही नवीन समीकरणं पाहायला मिळतात का हे पाहणं महत्त्वाचं आहे।